तर श्रावण येत आहे आणि मग मेंढ्याचं मटण वगैरे खाल्लं नाही तर मग काय आज म्हणजे बघा हा रविवारचा व्हिडिओ आहे। गेल्या रविवार माझ्या मिस्टर जाऊन मस्त की मेंढ्याचं मटण आणलं। आम्ही मेंढ्याचं मटण खातो, बोकडाचं खात नाही। त्यासाठी मी पहिले पिवळा म्हणजे अळणी रस्सा करून घेतला। त्यासाठी बघा मस्त मटणाला मस्त मीठ लिंबू वगैरे लावून घेतलेले, दालचिनी मिरी टाकून कांदा टाकून मस्तपैकी आता इथं मस्त हळद टाकून छान अळणी रस्सा करून घेतले। थोडंसं टॅमॅटो कोथिंबीर टाकला। आता बाजूला मस्त तेलामध्ये फ्राय मस्त काळं वाटण टाकून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये शिजलेलं हा मेंढ्याचं मटण टाकून घेतलेलं आहे। त्याच्यात थोडंसं गरम पाणी वगैरे टाकायचं। हा घरचा मसाला बघा किती छान रंग आलेला आहे। तर तरीवाला चिकन किंवा मटण करायचा तर आमचा घरचा मसाला खूप छान आहे। आता इथे छानपैकी मसाला टाकून मस्त इकडून तिकडून फ्राय करून थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे। गरम पाणी वापरा, तुम्ही साधं वापरू शकतो मला आवडत असेल तर। इथे मस्त किंवा दोन उकळी काढायचं आहे। मेंढ्याचं मटण तयार। भाकरी किंवा मटण वड्याबरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, पुरी बरोबर खाऊ शकता। मेंढ्याचं मटण कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये सांगा। आणि आम्हाला मेंढ्याचं मटण आवडतो कारण आम्ही बोकडाचं खात नाही, चिकनही आवडतो। मस्त मेंढ्याचं मटण तयार झालं आहे। मग या जेवायला खूप सुंदर असं मेंढ्याचं मटण तयार आहे। बाजूला कलेजी फुफ्फुस फ्राय करून घेतलेले बघा, तर मस्त की सुंदर असा ग्रेव्हीवाला रस्सा करून घेतलेला आहे। चला तर मग या जेवायला असं म्हणायचं होतं। पण आता गेल्या रविवारचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं का तुम्हाला ते कमेंट करून सांगा।